सर्व ज्या गोष्टीच्या आतुरतेने वाट बघताय तो टॉपिक मी सुरू करते. तर मग मला कालच कळलंय की मला मीटिंग घ्यायची असं. मला ते पण रात्री 11 वाजता मॅडमांचा कॉल आला तेव्हा समजलं की मीटिंग घ्यायची आहे. सो माझं एवढं प्रिपरेशन झालेलं नाहीये, पण मला जेवढी माहिती तेवढी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. ऍक्च्युली झूमवर ही पहिलीच मीटिंग आहे माझी VR साठीची, त्याच्यामुळे माझं काही चुकलं वगैरे तर ऍज अ आपण VR फॅमिली आहोत तर मला माफ कराल अशी मी तुमच्या सर्वांकडून अपेक्षा करते. आजचा विषय तुम्ही टॉपिक बघितला का सर्वांनी की फक्त जॉईन केलेली? ते हा हो असं काही करत जा म्हणजे मला समजेल की मी ऑडिबल आहे. नाही तर मग मला असं वाटेल मी एकटीच बोलते. नेहमी माईक वर बोलायची सवय असते, हे फक्त मी चेहरे बघते बघते. त्याच्यामुळे काही रिप्लाय करत जा जेणेकरून मला समजेल की तुम्हाला माझं बोलणं समजतंय, ऐकू येतंय. ओके, येस येस येस, थँक्यू. त्याचा विषय असा आहे सर्वात महत्वाचं म्हणजे लहान मुलांसाठी इम्युनिटी काय असते. इम्युनिटी म्हणजे काय? रोगप्रतिकारक शक्ती, बरोबर आहे. पण रोगप्रतिकारक शक्ती म्हणजे काय? त्याच्यानंतर आपल्या कंपनीकडे असं कोणतं प्रोडक्ट आहे की जे लहान मुलांसाठीच काम करतं? तर बाल्यमित्र तर आपण सर्वच ऐकून आहोत, काहींनी बऱ्याच लहान मुलांना दिलंय. पण ह्या विषयावर फार कमी मीटिंग झाल्यात आणि कमी बोललं गेलंय असं मला निदर्शनात आलं. मी जशी जॉईन झाली तशी, त्याच्यामुळे मला हा टॉपिक घ्यावासा वाटला. तर बाल्यमित्र लहान मुलांच्या इम्युनिटीसाठी हे सर्वात महत्वाचं आहे. तुम्ही फक्त एवढंच सांगता, बरोबर आहे. आणि बाल्यमित्रावर तुम्ही पॅकेजेस पण काढू शकता. हे पण जसं आपण बघा, पॅड 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 केलं म्हणजे आपण महिलांसाठी म्हणून काम केलं. त्याच्यानंतर आपण पॅड विकले नंतर मग थोडेसे न्यूट्रासिटिकल प्रोडक्ट्स कडे तुम्ही वळले आणि आपण त्याच्यावर काम केलं. त्यानंतर जानेवारीमध्ये अल्कोरिच आली आणि तिचे जसे जसे फीडबॅक आले तसं मग आपण अल्कोरिचने धुमाकूळ घातला. अल्कोरिचवर आता मोस्ट ऑफ दी पॅकेजेस तुमच्या सर्वांच्या अल्कोरिचवरच निघतायत. मग आपण बाल्यमित्रवर सुद्धा पॅकेजेस देऊ शकतो. पण कसं? जर तुम्हाला बाल्यमित्र हे प्रोडक्टच माहित नाही त्याच्यात काय आहे याचा अभ्यास कधी कोणी केलाय का? की हो बाल्यमित्र आहे तर मग त्याच्यामध्ये काय घटक आहेत माहिती का कोणाला? त्याचा अभ्यास केलाय का कोणी? काहींनी केला असेल, काहींनी केला नसेल, काहींना त्याच्याबद्दल एक्सप्लेन करता येत नाही, लोकांपर्यंत आपलं प्रोडक्ट पोहोचवता येत नाही, ऍक्च्युली त्या प्रोडक्ट मध्ये काय आहे हे सांगता येत नाही. त्याच्यामुळे मग बाल्यमित्र थोडं जरा मागे पडलंय. तर मला असं वाटतं आजची मीटिंग जर तुम्ही बारकाईने ऐकली, व्यवस्थित मन लावून, तर तुम्ही नक्कीच बाल्यमित्र लोकांपर्यंत लवकरात लवकर पोहोचवून त्याच्यावर सुद्धा पॅकेजेस घेऊ शकता. ओके. तर मी थोडं पॉइंट्स वाईज जाणार आहे. आज माझे पॉइंट्स असे असणार आहेत की पहिलं तर इम्युनिटी म्हणजे नक्की काय असतं, इम्युनिटी कशी वाढवली जाते, त्याच्यानंतर आई वडिलांचा रोल त्याच्यात काय असतो, आणि लहान मुलांचे आजार कोणते कोणते आहेत, आणि बाल्यमित्र ऍक्च्युली आहे काय, बाल्यमित्र कोणासाठी गरजेचं आहे, बाल्यमित्र कोणाला दिलं गेलं पाहिजे. त्यानंतर बाल्यमित्र असे कोणते कोणते घटक आहेत की बाल्यमित्र इतकं छान काम करतंय. ओके, आलं लक्षात? आता पहिला पॉइंट घेते मी, इम्युनिटी. तर रोगप्रतिकारक शक्ती म्हणजे काय? तर आपल्या शरीरात जे रोगांविरुद्ध लढण्याची जी शक्ती असते त्याला आपण रोगप्रतिकारक शक्ती असं म्हणतो. आणि लहान मुलांचं आरोग्य हे आजच्या टॉपिकचा पॉइंट आहे बघा, की एक भक्कम पाया आहे. मग लहान मुलांचं आरोग्य हे भक्कम पाया का? तर लहान मुलांचं आरोग्य हे फक्त त्यांच्यासाठीच महत्वाचं असतं का? तर नाही. लहान मुलांचं आरोग्य हे त्यांच्या कुटुंबासाठी आणि समाजासाठी अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. जर लहान मुलंच घरातलं आजारी पडलं तर पूर्ण फॅमिली डिस्टर्ब होते, बरोबर आहे. कारण त्याला धडपडी सांगताही येत नाही, त्याला नीट बोलताही येत नाही, त्याला एक्सप्लेन करता येत नाही आणि तो सारखं रडतं, पूर्ण फॅमिली डिस्टर्ब होते. काही मुलं घरात सातत्याने आजारी पडत असतात, तेव्हा त्याच्यामुळे आई वडील टेन्समध्ये असतात. आणि जसं बाळ घरात जन्माला येतं तसंच आईच्या मनात कायम प्रश्न असतो, कायम, की माझं बाळ सुदृढ आणि निरोगी कसं होईल, माझं बाळाची रोगप्रतिकारक शक्ती कशी चांगली होईल. मग त्यासाठी सारखं आता तर डॉक्टरकडे जाणं विषय सोडून दिला लोकांनी. युट्यूब, फक्त युट्यूब, युट्यूब बघता आणि चालू पडतात की काय काय द्यायचं काय नाही द्यायचं, रेसिपी सुद्धा युट्यूबवर बघून आता करतायत. ओके. मग इम्युनिटी कशी वाढते माहिती का? इम्युनिटीचा सर्वात महत्वाचा पार्ट असतो जन्मजात बालकासाठी तर आईचं स्तनपान. स्तनपान हे निव्वळ स्तनपान असलं पाहिजे 6 महिने.
मग त्याच्यामुळे आईचा जो दुधाचा भेटतो त्याच्यामुळे बाळाला काही महिन्यानंतर आग लढण्याची शक्ती त्याच्यातून मिळत असते. त्याच्यानंतर आईच्या दुधात जे पोषक तत्वे असतात त्यामुळे बाळाचं पोट भरत असतं आणि बाळ आजारीपासून वाचतं. इव्हन तुम्हाला ही माहिती आहे की लहान बाळांना जो ताप येतो तर त्याला अँटी इन्फ्लामेटरी द्यायची सुद्धा गरज नसते. जर स्तनपान व्यवस्थित केलं ना तर बाळ निरोगी राहतं. त्याच्यानंतर बाळ जसं जसं मोठं होत जातं तसं त्याची रोगप्रतिकारक शक्ती विकसित होत जाते. त्याच्यानंतर वातावरणातील विविध जेव्हा सूक्ष्म जीवजंतूंशी त्यांचा संपर्क येतो तेव्हा देखील त्यांची इम्युनिटी वाढत जाते. त्यानंतर आपण काही औषधं देतो इम्युनिटी वाढण्यासाठी. त्याच्यानंतर येतो व्हॅक्सिनेशन एक ज्याला आपण लसीकरण म्हणतो. मग WHO म्हणजे WHO आणि गव्हर्नमेंटच्या शेड्यूलनुसार आपण लहान बाळांना व्हॅक्सिनेशन देणं गरजेचं असतं. लसीकरण आपण करतो. लसीकरणामुळे काय होतं तर रोगाविरुद्ध लढण्यासाठी ज्या अँटीबॉडीज आहेत त्या शरीरात तयार केल्या जातात आणि म्हणजे आपण आजारी पडण्याचं प्रमाण आपलं कमी होतं. त्याच्यानंतर चौथा महत्वाचा भाग येतो तो म्हणजे योग्य आणि संतुलित आहार. मग संतुलित आहार योग्य आहार म्हणजे काय असतो तर आपण म्हणतो हिरव्या पालेभाज्या का हे खा ते खा फक्त एवढंच पण किती प्रमाणात काय की काय घेतलं पाहिजे. क्वालिटी जेवण करत असताना ना क्वालिटी क्वांटिटी महत्वाची नसते की बाळ किती खातं हे गरजेचं नाही पण बाळ काय खातं हे जास्त गरजेचं असतं. म्हणजे काय तर क्वालिटी क्वांटिटी बघण्यापेक्षा क्वालिटी जर बघितली ना आपण फूडची तर आपण बाळाला आजारी पडण्यापासून वाचवू शकतो. घरात सकस आहारासाठी कार्बोहायड्रेट, प्रथिने, मॅग्नेशियम, पोटॅशियम, जीवनसत्व यांची गरज असते. काही दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा समावेश असला पाहिजे. अंडी, मांस यासारखे अ, पदार्थ गेले पाहिजे. फळभाज्या, धान्य, कडधान्य यांचा योग्य समावेश असला पाहिजे. त्याच्यानंतर मग आता मी एवढं सगळं सांगितलं मग हे सगळं लहान मुलं घेतातच का? घेतात का बरं? आपण किती पण जीव तोडला एखादी आई म्हटली इतक्या कॉन्शियस असतात आत्ताच्या आया तर की नाही बाबा मला निरोगी आणि सुदृढ बनवायचंय मग मला हेच बनवायचंय त्याने ह्या वेळेत हेच खाल्लं पाहिजे त्या वेळात तेच खाल्लं पाहिजे. त्यांच्यावर फार बॉद्रेशन टाकलं जातं मग ते मुलं तेवढ्या प्रमाणात खातात का हो? नाही खात. कारण मुलांना जिभेचे जसं जसं ते मोठे होतात त्यांना जिभेचे चोचले येतात त्यांना चव कळायला लागतात. मग आपण एवढं सगळं शेड्यूल तयार करून ठेवतो त्यांचा टाइम टेबल ठेवतो मग मुलं तेवढ्या प्रमाणात ते खात नाही. मग त्याच्यासाठी काय गरजेचं असतं काहीतरी असतं ना मार्केटमध्ये बरंच येतात. बोलते मी आता त्याच्याबद्दल पण पुढे. हं? त्याच्यानंतर बघा मुलांना जंक फूड पासून टाळलं पाहिजे. पिझ्झा बर्गर बघा अगदीच लहान मुलं असतात त्यांना मॅगी माहित नसते. मॅगी कधी माहिती होते आपणच घरात आणतो मग आपणच त्यांना मॅगी बनवून देतो. मग त्यांना चटक लागते मग ते सारखं काय मागतात मॅगीच म्हणतात. मग आपण पण धावपळीच्या जेवणात काय म्हणतो चल पटकन तुला भूक लागली ना मॅगी बनवून देते बरोबर की नाही. पास्ता आला आता पिझ्झा बर्गर आलं जरी तुम्ही घरी बनवताय तरी त्याच्यात ते सॉस आहे त्याच्यावरती रासायनिक प्रक्रिया केलेलीच आहे ते पोटात जाणारच आहे त्याच्याने त्रासच होणार आहे. शेवटी तुम्ही काही बनवलं तर आता मैद्याचा वापर जास्त झालाय. कोणाला वाटतं मैदा नाही खायचा रवा खायचा अरे रवा पण तसाच आहे रवा पण तेवढाच हानिकारक आहे. तुम्ही खाल्लं काय पाहिजे तर मुलांना काय दिलं पाहिजे गव्हात हे असं नाही की फक्त मुलांसाठीच सांगते हे आपल्या स्वतःसाठी सुद्धा आहे. तुम्ही फक्त रोज चपातीच खात असाल तरी चुकीचं आहे. तुम्ही रोज नाचणी ज्वारी बाजरी यासारखे धान्य तुम्ही आहारात घेतले पाहिजे. त्याच्यानंतर लहान मुलांना इम्युनिटीसाठी गरजेची असते पुरेशी झोप. झोपेमुळे काय होतं माहिती का जेव्हा बाळ झोपतं ना तेव्हा त्याच्या शरीराच्या पेशी आहे ना शरीरातल्या पेशींची जी खराब व्हायची स्टेज असेल ना तर पटकन दुरुस्ती व्हायला म्हणून म्हणजे पटकन रिकव्हरीसाठी आपल्याला झोप गरजेची असते. कधी कधी थकल्यावर बघा आपण पण झोपलो तर आपल्याला फ्रेश वाटतं म्हणजे काय पेशी ज्या खराब होत चाललेल्या असतात त्यांची पटकन फास्ट रिकव्हरी ही आपल्याला झोपेतून मिळत असते. मग लहान मुलाचं कसं असतं जन्मल्या बाळ हे खूप वेळ झोपतं म्हणजे 20 ते 22 तास झोपत असतं. माझं बोलणं समजतं का सगळ्यांना? हो मॅम, क्लिअर आहे. ऐकू येते ना कंटिन्यू करा. व्यवस्थित? येस येस. ओके जास्त फास्ट होतंय? नाही नाही, बरोबर आहे, कंटिन्यू करा. ओके ओके त्यानंतर हे हळूहळू कमी होतं आणि टॉलर्स मध्ये म्हणजे शाळेत जाणारे मुलं असतात त्यांच्या कमी 8 ते 10 तास झोप गरजेची असते.
हे सगळं झालं, पण आता खरंच आपण ते झालं नसेल, आता मुलं झोपतात का? मुलं चुकीच्या वेळेत झोपतात आणि चुकीच्या वेळेत उठतात. ठीक आहे. आता स्कूलमध्ये तर काय झालंय, 7 वाजता शाळा राहते तर मुलांना अर्धवट झोपेतून उठवलं जातं. म्हणजे काय तर त्यांची झोप एक तर डिस्टर्बच करतोय ना आपण. पूर्वी असं नव्हतं. पूर्वी व्यवस्थित सगळं शेड्यूल. आता पूर्वीच्या शाळा आपण एवढा वर्कलोड देत नव्हतो, मुलांना टेन्शन देत नव्हतो. आता असं झालंय, उठ बाबा, ते झोपेतून अक्षरशः त्यांना उठवायचं, बाथरूम मध्ये ठेवायचं, मग बळजबरी कपडे घालून शाळेत पाठवायचं. हे आता ते रुटीन झालेलं आहे. तर हे कुठेतरी चुकतंय. पण आता कसं आहे, काळाच्या ओघात आपल्याला त्या पद्धतीने चालणं पण गरजेचं आहे. पण थोडंसं मला असं वैयक्तिकरित्या वाटतं की मुलांना खरंच कशी झोप गरजेची असते. त्याच्यामुळे जर त्यांना सकाळी लवकर उठवायचं असेल तर रात्री त्यांना लवकर झोपवणं हे आपलं ऍज अ पॅरेंट्स म्हणून काम आहे. त्याच्यानंतर महत्वाचा घटक येतो इम्युनिटी मध्ये, व्यायाम आणि पण इम्युनिटी वाढते, खेळण्याने इम्युनिटी वाढते. मग खेळ म्हणजे कोणते? मोबाईल मधले का? मोबाईल मधले गेम खेळून इम्युनिटी वाढणार? तर मग इथे खेळ खेळायचे. इतकं मुलांना झोपून झोपूनच नाही का? शारीरिक पाहिजे तर कसं शक्य आहे? त्यांची immunity वाढणार आहे. तर कुठेतरी जागृत मॅम, तुमचा आवाज ब्रेक होतोय. जागृत मॅम, तुमचा आवाज ब्रेक होतोय खूप. बोला, कंटिन्यू करा. रेंज मध्ये आहात तुम्ही? इकडे वादळ खूप झाले. अजूनही आवाज ब्रेक होतोय. आता येतोय? बोला. येतोय नाही, ब्रेक होतोय मधून. मॅडम? आता येतोय? हा, आता येतोय. ओके. आता करा हॅलो, कंटिन्यू. हा, बोला. येतोय? हा, येस, येस. ठीक आहे. तर शारीरिक हालचाल म्हणजे हे काय नुसतं फक्त मनोरंजन किंवा मुलांचं एंटरटेनमेंट नाहीये. तर खेळामुळे मुलांचे स्नायू बळकट होतात, त्यांचं रक्ताभिसरण सुधारतं. मग याच्यासाठी घरात खेळणं खरंच तेवढंच गरजेचं आहे. आपण काय करतो आता, मोबाईल बघ पण बाहेर नको जाऊ. बरोबर आहे की नाही? टीव्ही बघ पण बाहेर नको जाऊ, म्हणजे हे सवय आपणच लावतोय. आणि कधी कधी आपली जरी इच्छा असली, पण आता शहरात शहरीकरण इतकं वाढलंय की जागाचा अभाव असतो, प्रत्येक वेळी गार्डन मध्ये नेणं शक्य नाही. त्यामुळे आपण हे कुठेतरी मागे पडत चाललंय. त्याच्यानंतर मुलांना स्वच्छतेच्या सवय लावा. मग त्यामध्ये येतंय की हात धुणं, नख कापणं, आपले केस स्वच्छ ठेवणं, दात घासणं, वैयक्तिक स्वच्छता मुलांना लहानपणापासूनच त्यांना शिकवणं. ओके, आलं लक्षात इथपर्यंत? येस मॅम. येस. तर मला एवढंच म्हणायचं की इम्युनिटी म्हणजे, जर आपण लहान बाळांची मुलांची काळजी जर त्यांच्या लहानपणापासूनच घेतली, तर याचा फायदा आपल्याला भविष्यात होतो की मुलांना मोठमोठ्या आजारांना, गंभीर आजारांचा धोका त्यांचा कमी होतो. त्याच्यानंतर मुलांचा शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकास होतो. बौद्धिक विकास म्हटल्यावर म्हणजेच की त्यांचा शाळेतला आपण जे आपलं असतं ना, 1 नंबर आला पाहिजे, 2 नंबर आला पाहिजे, माझ्या मुलाने हेच झालं पाहिजे, आपल्या ज्या इच्छा आकांक्षा आपण त्यांच्यावर लादत असतो त्या कुठेतरी सक्सेस व्हायला आपल्याला इम्युनिटीमुळेच मदत होते. या उलट ज्या मुलांची इम्युनिटीच कमी असते, म्हणजे ज्यांच्याकडे लहानपणापासून त्यांच्या आरोग्याकडे लक्ष दिलं जात नाही, तो भाग दुर्लक्षित राहून जातो, तर त्या मुलांमध्ये आपल्याला कुपोषणाचं प्रमाण दिसून येतं, वारंवार ते आजारी पडतात, त्यांचा शारीरिक, मानसिक विकास कुठे कमी असतो, त्यांच्या बौद्धिक विकासावर परिणाम येतो, म्हणजेच त्यांच्या शालेय जीवनावर देखील परिणाम होत असतो. तर मी आतापर्यंत जेवढे बोलली त्याच्यातलं एक तात्पर्य तुम्हाला सांगते, ते म्हणजे इम्युनिटी म्हणजे लहान मुलांसाठी काय माहिती का, मौल्यवान संपत्ती आहे. त्याच्यामुळे ती जपली पाहिजे. पण आपल्या ह्या धक्काधक्कीच्या जीवनात ती कुठेतरी आता राज पावताना दिसते. आपण किती पण काळजी घेतली, आपण किती पण कॉन्शियस आई झालो, किती कॉन्शियस पॅरेंट झालो, पण बाहेरच्या जगात आता खूप बदल होत आहेत. प्रत्येक गोष्टीवर रासायनिक प्रक्रिया केली जाते. त्याच्यामुळे तेवढं
हायजीन मेंटेन असलेलं फूड आपल्यापर्यंत येत नाहीये ते नैसर्गिक फूड आपल्यापर्यंत येत नाही, त्याच्यामुळे मुलं सातत्याने आजारी पडायचं प्रमाण हे सगळीकडे वाढलंय. खेड्यातही असं नाही की खेड्यात मुलं तंदुरुस्त आहे. आता खेड्यातले मुलंही आजारी पडताय, शहरातले मुलंही आजारी पडतायत. सारखं वातावरण बदललं तरी मुलं आजारी पडतायत. बरोबर आहे की नाही? त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपल्या माननीय विकास गोपाल सर, प्रियाकड मॅडम, त्याच्यानंतर आपले जे डॉक्टर्स आहेत त्यांनी फक्त व्ही आर मोर मध्ये येऊन नुसतं महिलांच्या आरोग्यावर काम केलेलं नाहीये, नुसतं आजारी पडूच नये म्हणून काम केलेलं नाही, किंवा फक्त मोठ्या माणसांसाठीच काम केलेलं नाही, तर त्यांनी जो आपल्या आरोग्याचा भक्कम पाया असतो लहानपणापासून, म्हणजे लहान मुल हे आजारीच पडू द्यायचे नाहीत, याच्यासाठी देखील त्यांनी काम केलेलं आहे. पण त्यांनी हे जे काम केलंय ते आपल्याला लोकांपर्यंत अजून पोहोचवता येत नाहीये. बरोबर आहे की नाही? पण आजपासून मी जेव्हा आता बाल्यमित्राची माहिती सांगणार आहे, हे सर्वांनी नीट ऐकल्यानंतर सर्वांनी मला प्रॉमिस करा, नंतर आपल्या माननीय विकास गोपाल सरांना प्रॉमिस करा की आम्ही बाल्यमित्र देखील अल्कोरीज सारखंच सर्वांपर्यंत पोहोचवू. ओके. आता मी घेते आपला बाल्यमित्र हे प्रोडक्ट. हा बघा, बघितलं का सर्वांनी? अजून कोणी बाकी प्रोडक्ट बघायचं? दिसतंय मॅम, तुम्ही स्क्रीनवर आहात सगळ्यांपर्यंत तो दिसतंय. ओके. हे आहे आपलं बाल्यमित्र. बऱ्याच लहान मुलांसाठी हे वापरलं असेल, काही कोणाला म्हणून दिलं असेल, पण तरी पण बाल्यमित्रचे पाहिजे इतके फीडबॅक आपल्याकडे नाहीयेत. बरोबर आहे. पण आजपासून इथून पुढे 1 महिन्यानंतर आपल्याला बाल्यमित्रचे देखील फीडबॅक आपल्याकडे हवे आहेत. ओके, तरच आजची मीटिंग सक्सेसफुल होईल. कारण मी फार वेळ काढलाय आज, मी अजून पण घरी गेलेली नाही, फक्त तुमच्यासाठी. तर आहे बाल्यमित्रचा डबा. त्याच्यावर तर दिलेलं आहे तुम्हाला, स्ट्रेंथ वाढते, इम्युनिटी वाढते, एनर्जी वाढते, हेच तुम्ही फक्त लोकांना सांगतायत. ओके. तर याच्यातला पहिला पॉइंट मी क्लिअर केलाय की इम्युनिटी काय असते, इम्युनिटी कशी वाढवली जाते, आणि आता इम्युनिटी वाढण्यामागे काय काय अडचणी येत आहेत हे तुम्हाला आता लोकांना सांगता येणार आहे. येईल की नाही सांगता? होप सो येईल हा. तर याची एमआरपी रेट सर्वांना माहितीच असेल, पण मी परत एकदा सांगते. याची एमआरपी रेट आहे 1599 रुपये, म्हणजे 1600 रुपये. आणि याचे डीपी रेट आहे 1200 रुपयाला हा डब्बा आपल्याला मिळतो. ओके. तर हे दोन डबे जर आपण 3150 मध्ये दिले तर आपण याच्यावर पॅकेज सुद्धा घेऊ शकतो. ओके. त्याच्यानंतर याच्यात जे येतात हे कंटेंट्स, हे कधी वाचलेत का कोणी? इतकं अवघड मॅडम ते इंग्लिश की काय वाचायचं, सगळं इंग्लिश मध्येच दिलंय. पहिला प्रश्न तासाच असेल. बरोबर आहे. पण आता गुगल इतकं सोपं झालंय की आपण हे नुसतं नाव जरी आपण गुगलला टाकलं ना, तरी आपल्याला ह्या प्रोडक्ट बद्दल सगळी माहिती मिळाली असते. पण एवढे कष्ट कोणी घ्यायला तयार नाही. सर्वांना काय हो. पाहिजे? पटकन, फक्त एकदम इझिली सगळं मिळायला पाहिजे. ओके. सगळं सांगते, किती वर्षाला कोणाला काय कसं द्यायचं सगळं सांगते. थांबा थोडं. ओके. तर हे आहेत कंटेंट्स. हे सगळे इंग्लिशमध्ये वाचा, एकदा इंग्लिशमध्ये पण वाचून बघा, आपली तेवढीच प्रॅक्टिस होईल. त्याच्यानंतर आता मी तुम्हाला गुगलला शोधायची गरज नाही जर तुम्ही मीटिंग व्यवस्थित ऐकली. त्याच्यानंतर बाल्यमित्र नाव बघा ना, किती छान दिलंय, किती विचारपूर्वक नाव दिलंय. बाल्यमित्र म्हणजे लहान मुलांचा मित्र. ओके. मी आतापर्यंत जेवढे इम्युनिटी वाढवणारे घटक तुम्हाला सांगितले, ते सगळे म्हणजे इव्हन जेवढा सगळं जेवढं सांगितलं ना की झोप गरजेची आहे, सकस आहार गरजेचा आहे, त्याच्यानंतर त्यांच्या शारीरिक हालचाली गरजेच्या आहेत, आईचा चीक, आईच्या दुधाचा चीक महत्वाचा, आईचं दूध महत्वाचं आहे, हे सगळं याच्यामध्ये आहे. ओके. इतकं खरंच इतका विचार करून हे प्रोडक्ट बनवलंय ना. जेव्हा मी सुद्धा स्वतः एवढं सगळ्याची माहिती घेतली ऍज अ डॉक्टर म्हणून, मी यांची नावं मला माहिती होते, पण मी ऍक्च्युली माझं आयुर्वेदिकच झालंय, त्याच्यामुळे याच्या सगळ्या काय आपल्या पूर्ण न्यूट्रासिटिकल प्रोडक्ट्स मध्ये जेवढे कंटेन आहेत हे सगळे मला माहिती आहेत. पण मी याचा इतकं डीपली आणि इतका असं बारकाईने ऑब्झर्व हे केलं, अभ्यास केला ना, तर मला स्वतःला हे प्रोडक्ट इतकं आवडलंय, इतकं आवडलंय. हे वाचण्याच्या आधी मी माझ्या मुलीला दिलंय, मी तिचा फीडबॅक सुद्धा तुम्हाला नंतर देते. पण खरं जे पण प्रोडक्ट बनवलंय ना व्ही आर मोर मध्ये, ते इतकं गरजेचं आणि इतकं विचारपूर्वक बनवलंय ना की हॅट्स ऑफ आहे त्यांना. ओके.
त्याच्यामध्ये आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न मला इकडून येत आहेत की बाल्यमित्र कोणाला द्यायचे. तर बाल्यमित्र द्यायचं योग्य वय आहे 3 वर्षापासून ते 25 वर्षापर्यंतच्या सर्वांना आपण बाल्यमित्र देऊ शकतो. मग त्याच्यात मुलं मुली दोघं येतात. परत विचारू नका मुलाला द्यायचा की मुलीला द्यायचं. ओके. 3 वर्षापासून आता मी हे ऐकलं होतं की 5 वर्षापासून पुढे, पण मी माझ्या स्वतःच्या मुलीला ती 3 वर्षाची असताना मी तिला स्टार्ट केलेला आहे. कुठलाही साईड इफेक्ट नाही, त्याच्यामुळे मी सांगते की 3 वर्षापासून हे बिंदात चालू शकतं. ओके. फक्त त्याचं प्रमाण व्यवस्थित दिलं गेलं पाहिजे. त्याचं 2 चमचा पावडर 1 ग्लास दुधातून आपल्याला द्यायची असते. आता कोणी म्हणतं रात्री घ्यायचं की सकाळी घ्यायचं, तर ऍज अ डॉक्टर म्हणून मी तुम्हाला सांगते की हे रात्री देण्यापेक्षा हे सकाळी दिलेलं कधीही योग्य. कारण रात्री दूध द्यायचं नसतं मुलांना. रात्री जर दूध दिलं तर मुलांना कफ होण्याचे चान्सेस जास्त असतात. दुधामुळे कफ खूप लहान मुलांना प्रमाण वाढतं. त्याच्यामुळे हे रात्री देणं टाळा. कारण रात्री दिल्यानंतर काय होतं, हे पावडर देतो आपण दुधातून आणि मुलं झोपून जातात. मग काय होतं, त्यांची शारीरिक हालचाल होत नाही आणि ती पावडर पचायला त्यांना जड जाते. मग त्यांना छातीत कफ व्हायला लागतात. त्याच्यामुळे शक्यतो हे सकाळी उठल्या उठल्या जर मुलांना चहा कॉफी फक्त दुधाच्या ऐवजी जर आपण बाल्यमित्र मुलांना दिलं तर त्याचा बेनिफिट तुम्हाला जास्त दिसून येईल. ओके. मग आता पुढचा विषय येतो माझा, बाल्यमित्राची गरज काय. विकास सरांना काय वाटलं की बाल्यमित्र द्यावं, बाल्यमित्र काढावं. त्यांच्या तर प्रत्येक गोष्टी मागे लॉजिक आहे. त्यांच्या पॅड लायनर अल्कोरिज सगळे फूड सप्लिमेंट प्रत्येका मागे लॉजिक आहे. याच्या मागे सुद्धा खूप छान लॉजिक आहे सरांचं. मला माहित नाही, मी काही सरांना भेटायला नाही गेली, पण एक अंदाज सांगते सरांचा की सरांनी हे का काढावं वाटलं. बघा आता मी एवढं सगळं अरे सांगितलं, अशी इम्युनिटी वाढते तशी वाढते, हे खा ते खा. मग मीच सांगितलं तुम्हाला की हे कोणी खात नाही. मुलं कंटाळा करता. आपण त्यांना एकदम सोप्या सोप्या रेसिपी आपल्याला आवडायला लागल्या आहेत. इडली, मुलं इडली पण खाणं चांगलं आहे, पण काही मुलं मी असे बघितलेत ना की ते फक्त एक दिवस आड त्यांच्या घरात इडली असते, मग एक दिवस इडली झाला का दुसऱ्या दिवशी डोसा असतो, दुसऱ्या दिवशी डोसा झाला की तिसऱ्या दिवशी आप्पे असतात. अशा पण फॅमिलीज मी बघितलंय. मग बघा, इडली तब्येतीसाठी चांगली आहे, मग ती रोज खाणं चांगलं आहे का? नाही, ती रोज खाल्लीच नाही गेली पाहिजे. हे साऊथचे लोक रोज खातात कारण त्यांच्याकडे वातावरण तसं आहे, त्यांना ते पचू शकतं. आपण महाराष्ट्रात राहणारे लोक आहे, आपल्याला खरंच इडली रोज पचणार आहे का? रोज त्या आंबोळीला आपण खाऊ शकतो का? नाही. तर हे फक्त एक्झाम्पल होतं. मुलं असेच करतात, जी गोष्ट आवडते ना ती सातत्याने मागतात. पण आपलं ऍज अ पॅरेंट्स म्हणून काम आहे की ते जर रोज मागतंय तर आपण त्यांना ते नको द्यायला, आपण त्यांना ते कसं समजून सांगायचं हे आपल्यावर डिपेंड करतं. मग बाल्यमित्राची गरज काय माहिती का? आता काय झालंय, मुलं सारखे सारखे आजारी पडणारच आहे. आजारच एवढे वाढले, सारखा फ्लू येतोय. कोरोना तर बघा एकदा गेला परत आला होता. दुसरी लाट आली, तिसरी लाट आली, आता चौथी लाट येते की काय. आता तर पेशंट पण निघायला लागले. मग सारखं आता बघा, नुसतं तिकडे कोरोना ऐकलं तरी इकडे आपल्याकडे आता तुम्ही ऐकते की नाही मला माहित नाही, पण बघा मी अजूनही ओपीडीतच आहे. आज मी फक्त सर्दी खोकला जुलाब उलटे एवढेच पेशंट काढते. फक्त 4च कॅटेगरीचे पेशंट माझ्याकडे संध्याकाळपासून एवढंच येत आहे. म्हणजे काय, तर एक लाट कुठेतरी सुरू झाली की ते वातावरणातून सगळीकडे येणार, स्प्रेड होतंय. आता 8 दिवसाआधी माझ्याकडे शांतता होती, एकदम हेल्दी सीझन चालू होता आणि अचानक इतके पेशंट वाढले. त्याच्यामध्ये लहान मुलांचं प्रमाण वाढले, मग सर्दी होणं, ताप येणं. बघा, आणि काही मुलांमध्ये आता आधी टायफॉइड एकदम अनकॉमन होता, आता टायफॉइड सुद्धा कॉमन होऊन गेलाय. इव्हन 3-3 महिन्यात मुलांना टायफॉइड रिपीट होतोय. मग हे काय होतंय, मग तुम्ही आम्ही काही काळजी घेत नाही का मुलांची? आपण तर घेतोय ना काळजी. आपण काळजी घेतोय, मग आपलं चुकतं कुठे? आपलं काही चुकत नाहीये. आपलं चुकतंय 20-30%, पण ह्या प्रदूषणामुळे वातावरणातल्या बदलामुळे 70% चूक वातावरणावर पण आपण देऊ शकतो. मग त्याच्यानंतर बघा आता मुली स्क्रीन टाइम जास्त झालाय, त्याच्यामुळे आपल्याला लहान मुलांमध्ये काय दिसतंय, दृष्टी दोष दिसतायत. त्यांना लवकर लवकर नंबरचे चष्मे लागतायत. काहींचे डोळे सुजतायत, डोळे लाल होणं, डोळ्यातून सारखं पाणी गळणं. आता बघा, मुलं तर युट्यूब बघणारच आहे, मुलं तर टीव्ही बघतातच आहे, ते तर काही आवरलेच जात नाही. बरं, आपण तिथून पण आळा घातला तर आता शाळांमधूनच सांगता की टॅब यूज करा. कारण आपल्याला छान छान शाळेत टाकायचंय, सीबीएसई आयसीएसई बोर्डला. मग ते म्हणतात तुम्ही टॅब यूज करा, तुम्ही लॅपटॉप यूज करा. मग शेवटी काय होतंय, मुलांना फार कमी वयापासून आपण त्यांना स्क्रीन टाइम देतोय. त्यांचा आणि मुलं फार जवळून स्क्रीन पण बघतायत, त्याच्यामुळे डोळ्यांचे आजार तयार होत आहे. त्याच्यानंतर बघा, दुसरा आजार मुलांमध्ये मला दिसतो एन्झायटी. एन्झायटी म्हणजे म्हणजे एकदम विचित्र चित्र विचित्र
विचार मनात येतात मुलांच्या. म्हणजे इव्हन आता 5वी 6वीचे मुलं सुद्धा आत्महत्येचा विचार करतात. का तर त्यांना स्ट्रेस येतोय. मग हा स्ट्रेस का येतोय? ऐकू येतंय ना? हो मॅम, कंटिन्यू करा, खूप छान सांगतायत, मेसेज पण येत आहे, बोला. त्यानंतर एन्झायटी म्हणजे काय, तर चित्रविचित्र विचार डोक्यात येतात. त्यांचं कॉन्फिडन्स लेवल कुठेतरी कमी होतोय. स्ट्रेस फॅक्टर वाढतोय त्यांच्यामध्ये सुद्धा. म्हणजे लहान लहान मुलं, अगदी नर्सरीच्या मुलांमध्ये सुद्धा टेन्शन नावाची गोष्ट आता बघायला भेटते. तर हे टेन्शन तर खरंच फक्त ह्या समाजामुळे आणि आपल्यामुळे त्या मुलांवर आहे. याच्यात निसर्गाचा काही समावेश नाहीये. आपण मुलांना नर्सरीत गेल्यापासून तू 9 वाजता तर 9 वाजता शाळेत गेलं पाहिजे, तू आजचा होमवर्क केलाच पाहिजे, तू हेच केलं पाहिजे, तू असंच ड्रॉइंग केलं, तू याचं बाहेरच नाही जाऊ द्यायला पाहिजे. अरे ते नर्सरीचे मुलं आहे, तुम्ही जर त्यांना काळाच्या ओघानुसार बाहेर पाठवतायत ना, पाठवा, पाठवण्याबद्दल वाद नाही. तुम्ही काळाच्या ओघात मागे पडा असं मी म्हणत नाही. पण आपल्याला आपलं कळलं पाहिजे की मुलांना कुठेपर्यंत ट्रेस द्यायचा आहे. अरे ते मोठं जाऊन करणारच आहे. आपण पण झेडपीच्या शाळेत शिकलोय. मग आपली अपेक्षा मुलांनी सीबीएसई करावं, मुलांनी इंग्लिश मिडियमलाच जावं का? आपण झेडपीत राहून केलं नाही का? केलंच ना. मी पण डॉक्टर झाली. माझं काही, मी सीबीएसई ला नव्हते, मी पण एसएससी बोर्डाचीच एक्झाम दिली तरी मी डॉक्टर झाली. तुम्ही सगळे एवढे शिकले, असं गरजेचं नाही की आपण चांगल्या शाळेतच पाठवलं पाहिजे. हे बरं, हा शाळेच्या विषयावर येत नाहीये मी, पण मला एवढंच सांगायचं की मुलांना टेन्शन देणं कमी करा. तुम्ही जेव्हा हे घरातून कमी कराल ना, तू हे कर, तू आज हे झालंच पाहिजे, तुझ्याकडून हे व्हायलाच पाहिजे, किंवा मग त्यांच्याकडून लालसेने काहीतरी करून घेणे. लहान मुलांकडून अगदी मी तुला कॅडबरी देईल, चॉकलेट देईल, तुला एखादं खेळणं घेऊन देईल, मग तू एवढा अभ्यास कम्प्लीट करा. तर मला असं वाटतं ऍज अ डॉक्टर म्हणून की हे कुठेतरी तुम्ही ऍज अ पॅरेंट्स बंद करा. म्हणजे वी आर मोर मध्ये येऊन आपल्या मुलांचा स्ट्रेस तुम्ही कमी करा. ही खूप गरजेची गोष्ट आहे. आमच्याकडे आता मागे 6वीच्या मुलाने आत्महत्या केली. का? तर त्याला A+ पाहिजे होते, त्याला ए ए भेटला फक्त, म्हणून 6वीच्या मुलाने आत्महत्या केली. खूप टॉपेस्ट मुलगा होता, म्हणजे शाळेतला एकदम क्लेवर. पण 6वीच्या मुलाने आत्महत्या करणं म्हणजे एवढी, 6वीच्या मुलाला कोणता स्ट्रेस आला? पण आपण आता समाज तो स्ट्रेस आपण लहान मुलांना देतोय, तर हे कुठेतरी आता बंद झालं पाहिजे. त्याच्यानंतर हे झालं एन्झायटी. त्याच्यानंतर मुलांमध्ये अग्रेसिव्हनेस बघा खूप वाढलाय. म्हणजे मुलं आता हल्लीच्या मुलांना टीचर जरी काही रागवले ना, तरी ते एकदम संताप होतो त्यांना. आपण थोडं जरी काही सांगायला गेलो तरी ते राग करतात, चिडचिड करतात. म्हणजे कुठे हे अग्रेशन त्यांच्यामध्ये निर्माण होतंय. हे त्याच्यानंतर बघा, डायबिटीस हा आपण मोठ्या माणसांमध्ये ऐकतोय, पण आता पेडियाट्रिक मध्ये म्हणजे लहान मुलांमध्ये सुद्धा डायबिटीसचं प्रमाण वाढलेलं आहे. मग डायबिटीसचं प्रमाण का वाढलंय? मग आपण म्हणतो गोड खातो. बस, गोड म्हटलं की डायबिटीस. गोड असं गोड नुसतं गोड खाणं म्हणजे डायबिटीस होणं असं नसतं. आपले हे सगळं जे वाढत चाललेलं वातावरण आहे, रासायनिक घटक आहेत, जे आपलं लाईफस्टाईल चेंज होतं, याच्यामुळे लहान मुलांमध्ये सुद्धा डायबिटीस होतोय. एक वेळ मोठ्या माणसांचं झालं तर बिचाऱ्यांचं आयुष्य तरी जगून झालेलं असतं अर्थ, तेव्हा त्यांना डायबिटीस होतो. आता अगदी ऍट बर्थ डायबिटीस सुद्धा बघायला भेटतायत. मग आपल्या मुलांना याच्यापासून कसं वाचवता येईल, यासाठी आपल्याला लक्ष द्यायचंय. आणि याच्यासाठी कोणी लक्ष दिलं? आपल्या गोपाल सरांनी लक्ष दिलं आणि त्यांनी हे बाल्यमित्र दिलं. त्याच्यानंतर मेंटल डिसऑर्डर सुद्धा मुलांमध्ये खूप दिसत आहेत. मग त्याच्यात हे झालं, अग्रेशन झालं आणि चिडचिड. खूप चिडचिड करतात बघा, तुम्ही स्वतःच्याच मुलांना ऑब्झर्व करा. त्याच्यानंतर हार्मोनल इम्बॅलन्स होतोय. मग हार्मोनल इम्बॅलन्स आपण म्हणतो मुलींमध्ये होतो, मुलांमध्ये सुद्धा हार्मोनल इम्बॅलन्स होत असतो. मुलींमध्ये कसं असतं माहिती की आपण पिरियड्स रिलेटेड त्यांना रिलेट करत असतो की पीसीओडी झाला किंवा पाळी आली नाही किंवा लवकर आली उशीर आली, याच्यावर आपण मुलींमध्ये म्हणतो की हार्मोनल लेवल बॅलन्स झाली, इम्बॅलन्स झाली. पण फक्त मुलीच नाही तर मुलं सुद्धा वयात येत असतात, त्यांचा सुद्धा हार्मोनल इम्बॅलन्स होत असतो. मग मुलांमध्ये सुद्धा इनफर्टिलिटी. आता बघा, आपण म्हणतो की इनफर्टिलिटीचं प्रमाण वाढलं. मग इनफर्टिलिटी फक्त काय बायांमध्येच आहे का? फक्त स्त्रीच आहे का इन्फर्टिलिटीला कारण? नाही. तर मेन्स सुद्धा इन्फर्टिलिटीचं कारण आहे. पण समाजामध्ये कसं झालं माहिती का, सगळं लोटायचं कोणावर आहे? फक्त बायांवर लोटायचं, फक्त स्त्रियांवर लोटायचंय. मग मग त्यांच्यामध्ये पण इन्फर्टिलिटी का
तयार झाली तशनापासून त्यांच्यावर योग्य काळजी घेतली नाही, त्यांची लक्ष दिलं गेलं नाही, कुठेतरी त्यांच्यात शारीरिक बदल झाले, मानसिक बदल झाले आणि मोठेपणी म्हणजे लहानपणी नाही घेतली त्याचं लक्षण कुठे जाऊन दिसलं तुम्हाला, मोठेपणी जाऊन त्यांच्यात इन्फर्टिलिटी दिसून आली. ओके, आलं लक्षात इथपर्यंत? आता मी सांगते की बाल्यमित्र का द्यावे. ओके, मग बाल्यमित्र का द्यायचं, तर बाल्यमित्राचे आपल्याकडे फायदे आहेत, ते फायदे मी तुम्हाला आता सांगते. तर बाल्यमित्र मध्ये सगळ्यात महत्वाची पहिली गोष्ट होते रोगप्रतिकारक शक्ती वाढते. म्हणजे आतापर्यंत मी जी बडबड केली ना रोगप्रतिकारक शक्ती, तुम्ही पण ऐकून आहे, तुम्ही वैतागले असतील सारखं इम्युनिटी 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 का बोलतायत मॅडम, तर ही जी इम्युनिटी आहे ही आपल्या बाल्यमित्रमुळे वाढते. त्याच्यानंतर मुलांचा शारीरिक आणि बौद्धिक विकास होतो. मुलांना चांगली भूक लागायला मदत होते, मुलांचं रक्तशुद्धीकरण होतं. त्याच्यानंतर मुलं ऍक्टिव्ह होतात, म्हणजे त्यांच्यात आळस झटकला जातो. त्याच्यानंतर त्यांची एनर्जी लेवल वाढते, त्यांची स्मरणशक्ती वाढते. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे बाल्यमित्रमध्ये मला आवडलेला पॉइंट जो आहे ना, की त्याच्यात शुगर झिरो आहे. वाचलंय का कोणी याच्यात शुगर झिरो लिहिलेलं आहे, 0 0 ग्रॅम आहे इथे. कधी वाचत चला, नुसतं प्रोडक्ट देत नका चालू. प्रोडक्ट खालून वरून त्याला असं नुसतं बघत नका जाऊ डब्बा म्हणून, त्याच्यात काय लिहिलंय काहीतरी विचार करून लिहिलं असेल की नाही, ज्यांनी लिहिलंय त्यांनी, ज्यांनी प्रोडक्ट बनवलंय त्यांनी काहीतरी तर विचार केला असेल म्हणून एवढं लिहिलंय. आपण काय बघतो, प्रोडक्ट घेतलं की त्याची एमआरपी किती आहे, एक्सपायरी डेट पण आधी बघत नाही, आधी फक्त एमआरपी हे कितीला आहे. तर आता सगळ्यात महत्वाचं, कधी पण तुम्ही कुठे पण मार्केटमध्ये जाणार तर हे जे लिहिलेले असतं ना, इन्ग्रेडियंट असतात, त्याच्यानंतर न्यूट्रिशनल त्याच्या व्हॅल्यू असतात, हे बघणं आता फार गरजेचं होत चाललेलं आहे. तर आपल्या याच्यात काय दिलं माहिती का, एनर्जी 367.4 कॅलरीज इतकी असते. नंतर याच्यात कार्बोहायड्रेट आहेत 87.6 ग्रॅम. त्याच्यानंतर याच्यात फॅट आहे 0.44 ग्रॅम. म्हणजे याच्यात काय नाहीये, फॅट नाहीये. अतिरिक्त जी चरबी वाढते ना मुलांमध्ये ती याच्यात वाढणार नाहीये. फक्त जी गरजेची आपल्याला शरीराला एनर्जी आहे, जेवढं आपल्या शरीराला आपलं वजन पाहिजे ना तेवढं त्याच्याने वाढणार आहे. त्याच्यानंतर प्रोटीन याच्यात 3.26 ग्रॅम इतका आहे आणि शुगर आहे 0000 ग्रॅम, म्हणजे एकदमच झिरो, काहीच नाहीये. मग हे गोड लागतं असं म्हणाल. मग याच्यात आहे शुगर पण आहे, पण याच्यात नॅचरल जी शुगर आहे ना, जी नैसर्गिकरित्या जेवढी साखर आहे तेवढीच जेवढी गरजेची आहे. जर ते गोड नसलं तर मुलं घेणार नाही, मग तुम्ही काय कराल, अजून 2 चमचे साखर टाकाल, अजून त्यांना डायबिटीस कडे वळवाल. बरोबर आहे की नाही? हा विचार सुद्धा बाल्यमित्र बनवताना केला आहे. त्याच्यामुळे याच्यात शुगर आहे, पण जी फक्त नॅचरल घटकांपासून मिळणार आहे तेवढीच आहे. त्याच्यानंतर हे चॉकलेट फ्लेवर मध्ये आहे, त्याच्यामुळे मुलं अगदी इझिली ते घेऊ शकतात. त्याच्यानंतर याला कुठलाही फ्लेवर नाही, ही एक खूप छान गोष्ट आहे की याच्यात कुठलाही फ्लेवर नाहीये. त्याच्या फ्लेवर म्हणजे चॉकलेट सारखं लागतं, पण फ्लेवर म्हणजे काय, व्हॅनिला जे आपण इसेन्स टाकतो ना, इसेन्स नाहीयेत मेन गोष्ट. त्याच्यानंतर बघा, मग बाल्यमित्रच का द्यायचं, असं तर बरेच मार्केटमध्ये तुम्ही प्रोडक्ट बघितले असतील नाही का, मग ऍज अ अदर कंपनीचे बघितलेत ना, आहेत ना असे, जे आपण दुधात टाकून देतो. हं? प्रत्येक मुलांना आपण दूध तर प्यायला लावतो. प्रत्येक आई बाळाला सांगते की 1 ग्लास दूध पिऊन झोप. इतकं छान वाटतं ना आईला, त्या बाळाला वाटो न वाटो पण आईला एकदम छान वाटतं, माझ्या मुलाने 1 ग्लास दूध पिलं. पण मुलं इतके सोपे असतात का, ते फक्त दूध पितात का? नाही पित. ते मग त्याच्यात काय मागता, बोर्नविटा दे, हॉर्लिक्स दे, पेडियाश्युअर दे. ओके, आपण टीव्हीवर ऍड बघतो, जसं आपण विस्परची ऍड बघितली होती, विस्पर वापरले, शरीराची हानी केली. म्हणजे विस्पर, मला असं कोणाचं नाव नाही घ्यायचं, पण आपलीच लोक आहे म्हणून मी बोलली. ठीक आहे, त्याच्यानंतर मग आपण आपली हानी केली आणि आपण आपल्या मुलांची पण करतो. चला चला चला, याची इतकी उंची वाढली, अरे खरंच एवढी उंची वाढते का बरं त्या प्रोडक्टने? वाढली का कोणाची? दिले असतील तुम्ही पण मुलांना, नाही वाढत त्याच्याने. वजन पण वाढत नाही, काहीच वाढत नाही, फक्त जिभेचे चोचले पुरवले जातात, शरीराला अतिरिक्त साखर दिली जाते, शरीरावर चुकीच्या पदार्थांचा मारा केला जातो, त्याच्यातून ना इम्युनिटी वाढते, ना रोग काय ते मुलांना काही घटक भेटतात, ना त्यांची भूक भागवली जाते, ना वेगळं काही होतं.
मग आजपासून तुम्ही बाल्यमित्र द्यायला स्टार्ट करा. पण आपण ते देतो का माहिती का? आपल्याला पण माहितीये की त्याच्यात शुगर आहे. हॉर्लिक्स मध्ये, बोर्नविटा मध्ये तर 99% शुगरच आहे, हे आपल्याला पण माहितीये. पण आपल्याला काय वाटतं की असं दूध घेतय ना, मग ऍटलिस्ट ते टाकून तर घेतोय. बरं, काही तर इतके अवघड असतात ना, दूध पण टाकता, बोर्नविटा पण टाकलं आणि वरून 2 चमचे साखर पण टाकता. मग काय होणार आहे शरीराचं, सांगा बरं मला. हानीच होणार आहे. त्यात काही डाऊटच नाही. जी होते, जी मुलांमध्ये दिसते, हे पण एक कारण आहे, जे मी न बोलता तुम्ही समजून घेतलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर मग आजपासून सर्वांनी काय करायचं माहिती का? कोणी पॅकेज घेऊ न घेऊ, कोणी घेऊ न घेऊ, पण आपल्या घरातले जे लहान मुलं आहे, जसं आपण स्वतःला अल्कोरीज चालू केली, आपल्या घरातल्यांना अल्कोरीज चालू केली ना, तसं आपल्या घरातल्या 3 वर्षापासून ते 25 वर्षापर्यंतच्या सर्व मुला मुलींना बाल्यमित्र एकदा आणून बघा, त्यांना दुधासोबत देऊन बघा आणि 1 महिन्यानंतर सर्वांनी फीडबॅक टाका. आलं लक्षात? आजपासून बाल्यमित्रवर काम स्टार्ट करायचं आहे. ओके. मग मॅडम, एवढं तुम्ही शुअरली का सांगताय बाल्यमित्र? वी आर मोर करताय म्हणून सांगताय का? तुम्हाला पॅकेज पाहिजे का? इथे ऑलरेडी सगळ्यांची पॅकेज आहे. कोण मला देणार आहे बरं? रेडी तर काही कोणी कोणाला देणार नाही. माझं तर मलाच करावं लागणार आहे, तुमचं तुम्हालाच करावं लागणार आहे. पण मी जेवढं खात्रीने सांगते, हे तुम्हाला लोकांपर्यंत सांगता आलं पाहिजे. त्याच्यासाठी आता इथून पुढचे पॉइंट, आतापर्यंत जे ऐकलं, मला सहन केलं, आता अजून फक्त 10 ते 15 मिनिटं सहन करा. ओके. झोप नाही येते ना कोणाला? ठीक आहे. आता मी याच्यातले तुम्हाला सगळ्यात महत्वाचे घटक सांगते. इंग्लिश मध्ये सांगू का? एकदम भारी भारी नाव आहे. बोवाईन कोलेस्ट्रॉल. सांगू का? एखाद वेळेस इंग्लिश मध्ये पण सेशन घेऊ आपण. पण आता मी मराठीत सांगते. याच्यातला सगळ्यात महत्वाचा पहिला घटक आहे तो बोवाईन कोलोस्ट्रॉम. बोवाईन कोलोस्ट्रॉम म्हणजे माहिती कोणाला? आहे का कोणी असं माहिती? नाही, दोन्ही नका, दोन्ही आत्ता नका सांगायला, आपली मीटिंग खूप लेंदी होऊन जाईल. ठीक आहे. बोवाईन कोलोस्ट्रॉम म्हणजे काय? तर एकदम सोपं, गाईचा चीक माहिती आहे सर्वांना. बोवाईन चीक म्हणजे गाईच्या दुधातील पहिला आणि जाडसर जो लेअर असतो ना, ज्याच्यापासून आपण छान छान खिरूज बनवतो, खरवसाच्या वडा बनवतो. ओके. माहिती होतं का कोणाला हे? जे अभ्यास करतात त्यांना माहिती असेल. मग आजपासून सगळ्यांनी लक्षात ठेवा, बाल्यमित्र एक्सप्लेन करताना पहिलं वाक्य आलं पाहिजे, याच्यात गाईच्या दुधातलं चीक आहे. ओके. मग गाई याच्याने काय होतं? गाईच्या दुधाच्या चिकाने आपण म्हणतो आईच्या दुधाच्या चिकाने बाळाची इम्युनिटी वाढते, हे तर मी पहिलेच सांगितलं. मग सेम, आई आणि गाय एकच असतं, बरोबर आहे की नाही? आईचं आणि गाईचं दूध एक समान आपण म्हणतो ना. मग हेच की त्याच्यात पण काय असतं, आपण खिरूज लहान मुलाला देऊ शकतो का? नाही देऊ शकत, कारण ते पचायला आपल्यालाच जड असतं, तर बाळाला किंवा लहान मुलांना हे अतिशय जड होऊन जातं, त्यांना पचायला ते तेवढं सोपं नसतं. मग त्याच्यामुळे आपण त्यांना ते डायरेक्ट देऊ शकत नाही. मग पण बाल्यमित्रमध्ये त्याच्यामधले जे एक्स्ट्रॅक्ट काढून आणि बाल्यमित्रमध्ये टाकला गेला आहे, जेणेकरून आपल्या पोटात, आपल्या लहान मुलांच्या पोटात तो जाणार आहे. आणि तो पोटात गेल्यानंतर साहजिकच लहान मुलांमध्ये तेवढी रोगप्रतिकारक शक्ती वाढणार आहे, त्यांची इम्युनिटी स्ट्रॉंग होणार आहे, त्यांची पचन संस्था चांगली होणार आहे. त्याच्यानंतर कोलोस्ट्रॉम मध्ये हे गाईच्या दुधाच्या चिक म्हणजे कोलोस्ट्रॉम, याच्यामध्ये इम्युनोग्लोबिनचं प्रमाण जास्त असतं. ते एक प्रोटीन आहे. इम्युनोग्लोबिन म्हणजे काय? तर प्रोटीन. हे हाय प्रोटीन आहे. मग आपण जर हे बाल्यमित्र दिलं तर साहजिकच गाईचं चिक पोटात जाणार आहे, आपल्या मुलांना काय भेटणार आहे? प्रोटीन भेटणार आहे. त्याच्यानंतर डायजेस्टिव्ह एन्झाईम त्याच्यात असतं. डायजेस्टिव्ह एन्झाईममुळे लहान मुलांना जे जेवण पचायला मदत होते. मुलं काय करतात माहिती का? नुसतं खातात खातात खातात, आपल्याला वाटतं की खातायत म्हणजे ते चांगले, पण प्रत्येक गोष्ट खाल्लेली ही पचतेच असं नसतं. ती अंगी लागलं कशाला म्हणतं माहिती का? जेव्हा त्याचं रूपांतर आपल्या मसल्स मध्ये होतं. फॅट मध्ये व्हायला नकोय, आपल्याला मसल्स गेन झाले पाहिजे. आता मला थोडा विषय मी बाजूला घेते हा. आयांना काय वाटतं माहिती का? माझं मूल इम्युनिटी चांगली आहे, माझं मूल निरोगी आणि सुदृढ आहे म्हणजे काय? गुटगुटीत बाळ. ही कन्सेप्ट आहे ना, ही फार चुकीची आहे. गुटगुटीत बाळ म्हणजे निरोगी बाळ नसतं. प्रत्येक गुटगुटीत दिसणारं बाळ हे निरोगी नसतं. कधी कधी बारीक मुलं हे काटक असतात, त्यांच्यात इम्युनिटी चांगली असते, पण गुटगुटीत बाळ जास्त आजारी पडतात. त्याच्यामुळे पहिले आपल्या डोक्यातून ते बाहेर काढा.
की गुटगुटीत बाळ म्हणजे सुदृढ बाळ, निरोगी बाळ असं नसतं. एक वेळ बाळाचं वजन कमी असलं चालेल, पण बाळाचे मसल टोन चांगला पाहिजे, बाळाचे स्नायू चांगले पाहिजे. आलं लक्षात सर्वांना? ओके. तर आतापासून ज्या आयांची मुलं बारीक आहेत ना, त्यांनी टेन्शन घ्यायचं नाही की माझं मूल बारीक आहे, बारीक आहे, शेजारचीचं जाड आहे. जाऊ दे ना, शेजारचीचं जाड, तुला काय करायचंय? त्याला लवकर डायबिटीस लागायचे चान्सेस असतात जाड मुलांना. आपलं बारीक आहे ना, बारीकच पाहिजे. ते माझा स्वतःचा अनुभव आहे. माझी मुलगी अं, वजन एकदम छान आहे, पण दिसायला अजूनही ती बारीक आहे, एकदम सडपातळ, एकदम चवळीची शेंगे, पण इतकी काटक आहे ते विचारायचंच नाही. मग काय, मग मला तर इतके बोलायचे, तुम्हाला सांगते की ऍज अ डॉक्टर, काय तू मुलीकडे लक्ष देत नाही, स्वतःच जाड होत चालली. अरे मी जाड होते, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? माझी मुलगी बारीक आहे, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? हा प्रॉब्लेम आपल्याला नसतो, लोकांना असतो. त्याच्यामुळे काय करायचं, कान बंद करायचे, असं सरळ बघायचं, आजूबाजूंकडे बघायचं नाही, मस्त फक्त बाल्यमित्र चालू करायचं आणि आपल्या मुलांची आपण काळजी घ्यायची. आणि लक्षात, त्याच्यानंतर दुसरा पॉइंट आहे, त्याच्यामध्ये येतो ब्राह्मी. ब्राह्मी काय काम करतं? ब्राह्मीत आता नाव तर ऐकलेलं असेल ना तुम्ही, ब्राह्मी. ब्राह्मी हे एक आयुर्वेदिक घटक आहे. त्याचा फायदा असतो डायरेक्ट ब्रेन डेव्हलपमेंटसाठी. म्हणजे ब्रेनचे जे फंक्शन आहे ते चांगलं करण्यासाठी, ब्रेनचे फंक्शन इम्प्रूव्ह करण्यासाठी ब्राह्मी सर्वात जास्त मदत करत असते. त्याच्यानंतर ब्राह्मीच्या सेवनामुळे आपली स्मृती वाढते, आपली स्मरणशक्ती वाढते. आपली म्हणजे लहान मुलांची, आपली तर वाढतेच, पण आपल्याला आता कोणाची वाढवायची आहे? आपल्या मुलांची. ओके. आजूबाजूच्या आपण जिथे जिथे फील्डवर जाणार आहे तिथे जे जे लहान मुलं असतात, प्रत्येक घरात लहान मुलं असतं, त्याच्यामुळे बघा तुम्हाला बाल्यमित्र पॅकेज काढणं एकदम इझी होणार आहे. त्याच्यानंतर बाहेर ब्राह्मीचा सगळ्यात महत्वाचा उपयोग केसांसाठी ब्राह्मी खूप गरजेचे असतं. म्हणजे आपल्याला मुलांचे अकाली केस पांढरे होतात, केस गळतात. आता तर बघा म्हणजे अक्षरशः 4थी-5वी पासूनच पांढरे केस व्हायला लागले. ओके. त्याच्यानंतर एन्झायटी, मी एक डिसऑर्डर सांगितलं, एन्झायटी डिसऑर्डर. त्याच्यात चिडचिडपणा होणं, अतिरिक्त विचार होणं, वाईट वाईट विचार मुलांच्या मनात येणं, किंवा एखाद्या गोष्टीची खूप भीती वाटणं, तर ही भीती सुद्धा ब्राह्मीच्या सेवनाने कमी होते. मग ब्राह्मी, मग आपल्या याच्यात काय काय आहे आतापर्यंत आपण काय बघितलं? गाईच्या दुधाचा चीक आहे, ब्राह्मी आहे, त्याचे फायदे आले लक्षात. आता तिसरा आहे सगळ्यात महत्वाचं, म्हणजे विदिया सोमनिफेरा. विदिया सोमनिफेरा म्हणजे काय, तर अश्वगंधा. अश्वगंधा सगळ्यांना माहिती आहे. मग अश्वगंधा आपण मोठ्या माणसांमध्येच यूज केलंय. आपण बघतो ना आपल्या फूड सप्लिमेंट मध्ये सुद्धा बऱ्यापैकी अश्वगंधा यूज केलंय. मग ते अश्वगंधा आपल्या बाल्यमित्र मध्ये सुद्धा आहे. तर त्याचं काम काय असतं माहिती का? स्ट्रेस लेवल कमी करतं अश्वगंधा. म्हणजे मुलांमध्ये जो आपण ताण देतोय ना, स्ट्रेस निर्माण करतोय, तणाव, चिंता, ते कमी होतं. त्याच्यानंतर मुलांचं मानसिक आरोग्य, अर्थातच ताणतणाव कमी झाला म्हणजे मानसिक आरोग्य त्यांचं सुधारणारच आहे. तिसरी गोष्ट येते, त्यांची इम्युनिटी वाढते, त्यांची झोप सुधारते. आता मी तर बोलली मागे की इम्युनिटी वाढवण्यासाठी काय गरजेची, आपल्याला पुरेशी झोप गरजेची आहे. मग अश्वगंधाच्या सेवनाने आपली काय होते, झोप सुधारते, निद्रानाश कमी होतो. आता बघा लहान मुलांमध्ये सुद्धा प्रमाण वाढलंय. म्हणजे लहान मुलं म्हणजे तुम्ही एकदम असे 1 अन 2 वर्षाचे नका धरून चालू. लहान मुलं म्हणजे कमीत कमी तुम्ही 18 वर्षापर्यंत तरी क्रायटेरिया ठेवा. आपण तर 25 वर्षापर्यंत बाल्यमित्र देऊच शकतो. पण मग मी नुसतं बोलते तर तुम्ही फक्त 1 अन 2, 5 वर्षापर्यंतच्या मुलांचा विचार न करता तुम्ही 18 वर्षापर्यंतच्या सर्व मुलांचा विचार याच्यात करा. ते डोळ्यासमोर ठेवून ही माहिती ऐका. त्याच्यानंतर निद्रानाशाची समस्या आता फार लवकर तयार झाली आहे, तर निद्रानाशाच्याने कमी होतो. त्याच्यानंतर स्नायू मजबूत होता, मसल टोन सुधारतो, आपली एनर्जी लेवल टिकून राहते. सगळ्यात महत्वाचं मी जो बोलली की लहान मुलांमध्ये सुद्धा लवकर लवकर डायबिटीस तयार होतोय. तर डायबिटीस म्हणजे साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्याचं काम अश्वगंधा करतो. त्याच्यानंतर परत तेच की पांढरे केस कमी म्हणजे अकाली जे पांढरे केस होत आहेत त्याच्यावर अश्वगंधा काम करतो. डोळ्यांच्या दृष्टीचा दोष, हे पण मी आधीच एक्सप्लेन केलं तुम्हाला. आता काय आला का तुमच्या लक्षात? मला जे बोलायचं होतं ना पुढे, ते मी आधीच तुम्हाला त्याची हिंट आधी आधी दिलेली आहे. जर तुम्ही व्यवस्थित ऐकलं असेल ना, तर तुम्हाला आत्ताच्या शब्द आणि मागच्या शब्दांना तुम्हाला कोरिलेट करता येईल. ओके. डोळ्यांची दृष्टी, मग मुलांमध्ये स्क्रीन टाइम वाढल्यामुळे डोळ्यांचा जो दृष्टीचा प्रॉब्लेम येतोय, तर आपण काय परत बाल्यमित्र घेतल्यामुळे डोळ्यांच्या दृष्टीचा त्रास सुद्धा कमी होणार आहे. पाचन संस्था त्यांची व्यवस्थित होणार आहे. बऱ्याच आता इतका प्रॉब्लेम आहे ना हा कॉन्स्टिपेशन, मूळव्याध सुद्धा आता फार लवकर लवकर मुलांमध्ये होतंय. तर कॉन्स्टिपेशन सुद्धा याच्याने कमी होतं. आणि सगळ्यात महत्वाचं, त्वचा विकारांमध्ये अश्वगंधा आपण वापरलं जातं. त्याच्यानंतरचा घटक आहे
एम्लिका होपिसिनॅलिस. एम्लिका होपिसिनॅलिस म्हणजे काय? आवळा. आता आवळ्याबद्दल मला जास्त काही बोलायची गरज नाही, कारण आवळा तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. व्हिटॅमिन सीचा सगळ्यात महत्वाचा स्रोत आहे. त्याच्यानंतर त्याच्यामुळे इम्युनिटी वाढते, पचन सुधारतं. आवळ्यामध्ये सगळ्यात महत्वाचा घटक असतो फायबर असतात. फायबरमुळे काय होतं, आपलं फायबर काय काम करतात? फायबर म्हणजे तंतुमय पदार्थ, म्हणजे रताळा, बटाटा, कंदमुळांमध्ये जे असतं ना फायबर ते. तर त्याच्यामुळे काय होतं माहिती का, आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम चांगली राहते आणि मग आपल्या आतड्यांचं आरोग्य चांगलं राहतं. आणि परत तेच की आपल्याला लहान मुलांमध्ये जे कॉन्स्टिपेशनचं प्रमाण असतं ते देखील कमी होतं. आणि मुलांना व्यवस्थित भूक लागायला लागते. जे आपण अन्न दिलंय, जे त्यांना खाऊ घातलंय, तर त्यांचं योग्य पद्धतीने त्यांचं पचन होतं. आणि आवळा केसांमध्ये तर मग आपल्याला माहिती आहे की खूपच उपयोगी आहे. तसंच की लहान मुलांचे सुद्धा अकाली केस गळणे, पांढरे होणे, याच्यामध्ये सुद्धा आपल्याला याचा उपयोग होतो. त्याच्यानंतर आवळ्यामध्ये काय असतं, फ्री रॅडिकल्स असतात. ते काय करतात, अनेक रोगांविरुद्ध लढण्यासाठी मदत करतात. आवळ्यामध्ये अँटीऑक्सिडेंट असतात. आवळ्याचे तर बरेच बरेच फायदे आहेत, पण लहान मुलांमध्ये जेवढं आहे गरजेचं तेवढं मी तुम्हाला एक्सप्लेन केलंय. त्याच्यानंतर पाचवा घटक येतो त्याच्यात सॅक्रम हॉपिसिनॅलिस, सिनॅरिझम, हॉपिसिनॅरम. याला काय म्हणतात माहिती का? एक शुगरच आहे ती. याच्यावर लिहिलेलं आहे डब्यावर एल शुगर. ही 6 ग्रॅम मध्ये यूज केली. मी बोलली ना की नॅचरल घटकांपासून यूज केलेली शुगर याच्यात वापरलेली आहे. तर मी ही जे बोलली सॅक्रम हॉपिसॅनॅरिझम म्हणजे उसाचा रस. ओके. उसाचा रस तर गोड असतो. मग बाल्यमित्र सुद्धा उसाचा रसाचा एक्स्ट्रॅक्ट काढून त्याच्यात टाकलाय. त्याच्यामुळे मुलांना त्या दुधात जर बाल्यमित्र दिलं तर वरून शुगर टाकायची गरज नाही. आणि जरी त्यांनी मागितली तरी ती न द्यायची जबाबदारी आपली. आलं लक्षात? द्यायचीच नाही मुलांना. मग आता उसाच्या रसाचा काय फायदा आहे मॅडम? माहिती का तुम्हाला? उसाच्या रसाचा फायदा सांगते मी आता. उसाचा रसा गोड तर असतो, पण त्याच्यात काय असतं माहितीये, ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. जो आपण उसापासूनच साखर बनवते, पण त्याच्यावर काय केले जाते, रासायनिक प्रक्रिया केली जाते. त्याच्यामुळे त्याच्यातला ग्लायसेमिक इंडेक्स हा खूप वाढून जातो. आणि त्याच्यामुळे साखर अतिप्रमाणात गोड होते आणि साईड इफेक्ट आहेत त्या आपल्याला आजकालच्या जीवनात दिसायला लागले. मग याच्यात उसाचा रस काय यूज केलाय, त्याच्यात ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे, शरीरातली म्हणजे पचन संस्था आपली निरोगी राहते. आणि मी बोलली की बाळ हे कसं असलं पाहिजे, मसल टोनने व्यवस्थित असलं पाहिजे, एक्स्ट्रा फॅट नसावेत. मग सगळ्यात महत्वाचं काय आहे उसाचं रसाचं काम, तर ते शरीरावर एक्स्ट्रा फॅट जमू देत नाही. म्हणजे काय, जर जे बाळ हेल्दी गुटगुटीत पण असतील ना, तर त्यांचं सुद्धा फॅट कमी करायचं काम बाल्यमित्र मधून होऊ शकतं. आणि लक्षात? त्याच्यानंतर तुम्हाला सांगते की उसाच्या रसामध्ये फॉस्फरस असतं, कॅल्शियम असतं, आयर्न असतं. एक मिनिट. सॉरी. अजून ओपीडी आहे त्याच्यामुळे पेशंट पण येते. त्याच्यानंतर फॉस्फरस असतं, कॅल्शियम असतं, आयर्न असतं, मॅग्नेशियम असतं, फॉस्फरस असतं. असतं हे तर सगळ्यांमध्ये असतं, पण उसाच्या रसामध्ये अधिक असतं. आलं लक्षात? त्याच्यानंतर उसाच्या रसाचा सर्वात महत्वाचा फायदा मी तुम्हाला सांगते, जेणेकरून तुम्ही सुद्धा उसाचा जेव्हा सीझन असतो तेव्हा सगळ्यांनी उसाचा रस घेत चला. कारण उसाच्या रसामध्ये कॅन्सर विरुद्ध लढण्यासाठी सगळ्यात जास्त फायदेशीर आहे उसाचा रस. त्याच्यामुळे बघा ना, खरंच मी म्हणते ना की हॅट्स ऑफ आहे ज्यांनी आपले बिअरमोरचे प्रोडक्ट्स काढलेत, कारण त्यांनी प्रत्येक गोष्टीचा इतका बारीक बारीक विचार केलेला आहे ना. आजपर्यंत कोणत्याच अदर कंपनीजला हे सुचलेलं नाही की त्याच्यात उसाचा रस टाकावा. त्यांना सुचलं असतं तर कदाचित त्यांनी पण टाकलं असतं, पण हे आधी बिअरमोरला सुचलं. त्याच्यामुळे त्याचा फायदा करून घ्या. सगळ्यात कॅन्सरला लढण्यासाठी फायदेशीर आहे. मग आपण आता बघा लायनर देतो, पॅड देतो, अँटी कॅन्सर म्हणून. ओके. तर त्याच पद्धतीने आपण लहान मुलांना पण दिलं की असं नका सांगू तुम्ही घरात जाऊन की कॅन्सर पासून संरक्षण, तुम्हाला हकलून मारतील माहिती का, डायरेक्ट काट्या घेतील.
आतापासून कुठे ते कॅन्सरचे नाव लहान मुलांसाठी आणताय. तर हे आपल्या माहितीसाठी असू द्या, योग्य वेळी योग्य पद्धतीने समजवा. जेव्हा फील्डवर जातो तेव्हा योग्य शब्द वापरा. ओके. पण मी तुम्हाला सांगते की आपण सुद्धा उसाचा रस जेव्हा सीझन असतो ना, तेव्हा हा एक दिवसाआड तरी घेतलाच गेला पाहिजे. त्याचं प्रमाणही घेतलं, असं नाही की रोजच प्या. एक दिवसाआड तरी उसाचा रस घ्या, कारण त्याच्यात कॅन्सर बद्दल लढण्यासाठी ते खूप फायदेशीर आहे. सगळ्यात महत्वाचा जो स्तनांचा जो कॅन्सर आहे ना, त्याच्यासाठी खूप फायदेशीर आहे. हे तर एका रिसर्च मध्येच आहे आमच्या, जे आमच्या मागे मिटिंग झाल्या होत्या डॉक्टर्सच्या, तेव्हा त्यांनी एक फक्त टॉपिक होता उसाचा रस आणि कॅन्सर, बस. तो पण खूप छान टॉपिक होता. कधी भेटला तर आपण पण घेऊ तो. तर सांगायचं एवढंच की लहान मुलांना तर द्याच, पण उसाचा रस स्वतःसाठी म्हणून सुद्धा वापरा. आपल्या घरातल्या माणसांना सांगा. ओके. त्याच्यानंतर सगळ्यात शेवटचा पॉइंट आहे याच्यातला, गेले नाही, झालेत वाटतं सगळे. पण एक गुळवेल आहे त्याच्यात थोडा काही प्रमाणात, तर त्याला टिनोस्पोरा कॉर्डिफोलिया म्हणतो. तर याच्यात पण गुळवेल मध्ये अँटी इन्फ्लामेटरी आहे, इम्युनिटी बुस्टर आहे, याच्यामुळे रक्त शुद्धीकरण होतं, पचन संस्था चांगली होते, अँटीऑक्सिडंट काम करतं. त्याच्यानंतर अपचन, गॅसवर ते गरजेचं आहे. त्वचेच्या विकारांमध्ये सुद्धा गुळवेल देणं गरजेचं आहे. ओके. कंटेंट्स पण सांगून झाले, तुम्हाला समजलं असेल मी आशा करते. आणि आजपासून फील्डवर जाताना पॅड बोला, लायनर बोला, अल्कोरिज बोला, अदर फूड सप्लिमेंट सांगा, पण एक डबा प्रत्येकाकडे बाल्यमित्रचा असू द्या. म्हणजे काय होईल, हातात डब्बा दिसल्यानंतर आपण बऱ्याच वेळा ही चूक करतो की आपण बाल्यमित्र घेऊनच जात नाही. जेव्हा आपण छोटे छोटे 5 जणांचं डेमॉन्स्ट्रेशन राहू द्या ना, एक डबा तुमच्याकडे घरातला डबा ठेवा. हे बघा, आता माझ्याकडे पण डबा नव्हता, तुम्हाला खोलून दाखव, तुम्ही म्हणाल की मॅडम खोटं सांगताय, चुकीचं सांगताय, पण तो माझ्या मुलीचाच डब्बा आहे, तो पण संपत आलाय. म्हणजे काय, तर आपण जर आपल्या घरात ठेवलं तर आपल्याला फील्डवर पण घेऊन जाता येईल. तो डब्बा जेव्हा आपण दाखवू, त्याच्याबद्दल एवढी छान, मी एवढं सांगितलं, तुम्ही ऍटलीस्ट एवढं तरी सांगा जेवढं गरजेचं आहे, म्हणजे लोकांना त्याचं महत्व पटवून द्या. आलं लक्षात सर्वांना? आजपासून सर्व बाल्यमित्रावर काम करतील. खूप छान छान मेसेज येत आहे जागृती मॅम. सगळ्यांना माहिती खूप आवडली. जशी तुम्ही अगदीशय सोप्या भाषेत सांगितलं, सगळ्यांना व्यवस्थित समजलंय. आणि बऱ्याच लोकांचे मेसेज आले की आम्ही घेतोय, आणि ज्यांनी गेस्ट लोकांना लिंक पाठवलेली होती, तर ते सुद्धा बोलले की मी तर घेईलच, मी माझ्या मुलीला तर देणारच आहे, पण मी सुद्धा घेणार आहे. त्यामुळे खरंच खूप छान मेसेज आले, आणि ती माहिती जी तुम्ही सांगितली तर प्रत्येक पॉइंट क्लिअर झालेत. आणि जसं पॅड लायनर तर आपण सगळेजण युज करतोय, महिलांना जसं आपलं गर्भाशय सुरक्षित आपण ठेवलंय, तसंच आपल्या विअर मोर फॅमिलीने मुलांचा सुद्धा विचार केलाय. आणि नक्कीच इम्युनिटी पॉवर स्ट्रॉंग राहण्यासाठी आपण प्रत्येक काही ना काही गोष्टी मुलांना देत असतो. पण आपल्या विआर मोर मध्ये सुद्धा बाल्यमित्र हे नावाचं प्रोडक्ट आहेच, आणि जसं नाव खूप सुंदर आहे तसंच प्रोडक्टही खूप छान आहे. त्याची टेस्ट पण खूप यम्मी आहे, म्हणजे मुलांना दिल्यानंतर मुलं ते स्वतःहून मागतात. आणि बरेच फीडबॅक आहेत, जसं की मुलं दूध पित नव्हते तर दूध स्वतः घेतात, त्याच्यामध्ये मिक्स करून ते दूध पितात. असे खूप छान छान रिझल्ट आलेत. माझ्या नक्कीच. स्वतःच्या मुलीचाच फीडबॅक आहे मॅडम. नक्कीच. मी सुद्धा स्वतः, मी असंच कोणत्याच प्रोडक्ट बद्दल बोललेली नाही. बीआर मोरच्या मी फील्डवर जाताना, मी जसं डिसेंबर मध्ये माझं जॉईनिंग झालंय, त्याच्यानंतर मी 2 महिने माझं वर्क स्टॉप, म्हणजे मी स्टार्टिंगच नव्हती केलेली, फक्त मी आयडीज घेऊन ठेवलेले होते, मी प्रोडक्ट पण घरात आणून ठेवले होते, पण फील्डवर ऍक्च्युली गेली नव्हती, कारण मला प्रत्येक गोष्टीचा रिझल्ट कारण मी ऍज अ डॉक्टर आहे, तुम्हाला तरी तुमच्याकडून काही रिझल्ट नाही भेटला तर लोक तुम्हाला म्हणतील हा तू ठीक आहे डॉक्टर नाही म्हणून. पण मी जर काही चुकीची माहिती लोकांपर्यंत गेली आणि त्याचा जर रिझल्ट आला नाही, लोक माझी ओपीडी इथे मला येऊन मारतील ना. त्याच्यामुळे मला काय होतं, मला प्रत्येक गोष्टीची माहिती घेणं गरजेचं होतं, मला प्रत्येकापर्यंत ते व्यवस्थित पोहोचवणं गरजेचं होतं. मी हा सगळ्यात पहिले डब्बा जयश्री मॅडमांना विचारूनच दिलं होतं की हे माझ्या मुलीला मी देऊ का, तर त्या हो बोलल्या. त्याच्यानंतर मी माझ्या मुलीला दिलं. आणि मी सांगते की माझ्या मुलीला सुद्धा म्हणजे असंच होतं की वातावरण बदललं, आजारी काहीच पडायचे नाही, फक्त तिला सर्दी व्हायची. पण जसं मी तिला बाल्यमित्र सुरू केलंय ना, तर ती आणि तिचं जेवायचं प्रमाण कमी होतं, म्हणजे ती स्वतःहून तर काही मागणारच नव्हती, आपण दिलं तेवढंच. पण आता काय झालं माहिती का, ती बाल्यमित्र हा डबा तिचा दुसरा चालू केलेला, तो पण संपत आलाय. तर ती स्वतःहून मला आठवण देते, मम्मी ती बोनविटाच म्हणते, याला बोनविटाच म्हणते, पण काय म्हणते, वी आर मोरचं बोनविटा. तर मग मी मला बोनविटा काय दिलं, म्हणजे ती स्वतःहून मला आठवण करून देते की मला द्यायचंय. त्याच्यानंतर मी 2 महिने आता माझ्या मुलीला तिकडे मम्मीकडे पाठवलेलं होतं, मस्त शेतात बितात खेळते ते तिकडे. पण
तिला हे चालू होतं. तर माझ्या मम्मीने स्वतः सांगितलं की दीदी बाल्यमित्रचा रिझल्ट खरंच आहे, कारण पिल्लू 2 महिन्यात एकदाही ती आजारी पडली नाही, तिला सर्दी झाली नाही, ती पावसात भिजली तरी तिला काही झालं नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती स्वतःहून जेवायला मागते, आणि दूध नाही दिलं तर ती स्वतःहून आठवण करून देते की मला. आणि ती माहितीये का सगळ्यांना सांगते ती, म्हणजे ती माझं काम बघते ना, तर ती पॅडचा तर ती डेमोज द्यायला लागली हळूहळू. चिप बद्दल तर खूप छान हम्म. सांगते. पण ती बाल्यमित्र सांगते की आमच्या गायनेकोलॉजिस्ट आहेत, माझ्या वहिनीला तिकडे नेलं होतं, तर ती तिकडे गेली होती सटाण्याला. तर त्यांना सांगत होती म्हणे, अगं तुझे गाल किती छान झाले. त्या बोलल्या तिला, ते नेहमी बघताना तिला, अगं तुझे गाल किती. अहो म्हणे माझी मम्मी ना ते व्हीआर मोरचं करते. फक्त 3.5 वर्षाची आहे माझी मुलगी. अहो माझी मम्मी ना ती व्हीआर मोरचं करते, तर तिने ते व्हीआर मोरचं ती सेशन डेमो द्यायला गेली होती. तर तिला तिथे ना बोनविटा भेटला, तर ती माझ्यासाठी घेऊन आली. म्हणजे हे काय होतं माहितीये का, ते आपले कामं बघतायत ना, तर त्यांना पण ते तिला पण ते कळतंय की काहीतरी आहे. आणि ती तिच्या शाळेतल्या मुलांना पण सांगते, मी सांगते याची नक्की ते मुलं घेतील. इव्हन मी माझ्या पेशंट मध्ये सुद्धा दिले, तर ज्या मुलांना सारखं 3-3 महिन्यात टायफॉइड व्हायचा, तर त्याचं प्रमाण त्यांचं कमी झालंय. आणि बाकी तर फीडबॅक आपण बघितलेच आहेत. एका मुलीचे दात आलेला फीडबॅक होता. त्याच्यानंतर एका मुलाचा मी फीडबॅक ऐकला होता की त्याच्या त्वचेचा आजार, व्हाईट व्हाईट स्पॉट होते, ते कमी झाले होते. तर बघा आता देऊन बघा सगळ्यांनी बाल्यमित्र, आणि छान छान फीडबॅक पण शेअर करा.